नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। धन्यवाद। चॅनलमध्ये तर राजनने चक्क फोडला आता कामिनीचं सगळ्यांसमोर थोबाड। तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलंच असेल की राजन सर सगळीकडे वेड्यासारखं आपल्या गौरीला शोधत असतात आणि त्याच्यासोबतच त्यांच्या मुलीला देखील, पण त्यांना अजूनपर्यंत देखील ना गौरी सापडलेली असते ना त्यांची मुलगी। त्याच्यामुळे राजन सर आता शेवटी काही जरी झालं तरी देवी आईकडे साकडं घालतात आणि म्हणतात की भूतकाळामध्ये ज्या काही चुकी माझ्याकडून घडल्या त्या आता इथून पुढे कधी देखील घडणार नाही। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मी माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला शोधूनच दाखवेल आणि त्यांच्यावरती कोणती देखील वाईट वेळ येऊन देणार नाही। तर ह्या सगळ्यासाठी मात्र आपले राजन सर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात। तर एकीकडे मात्र आता ऋषी म्हणतो की काही जरी झालं तरी कमळीची प्रॅक्टिस थांबली नाही पाहिजे, त्याच्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तरी मी करेल। पण आता ऋषीला माहीत असतं की तो काही जरी करायला गेला तरी शेवटी मात्र त्याच्या या कामामध्ये कोणी ना कोणी अडथळा घेऊन येणारच। त्याच प्रकारे तुम्ही पाहिलंच असेल की आता आपल्या कमळीला देखील ग्राउंडवरती प्रॅक्टिस न करून देण्यासाठी ह्या अनिकाने आणि त्याच्या आईने किती मोठे भयानक प्लॅनिंग आखलेले असतात हे तुम्ही पाहिलंच असेल। आणि शाळेचे प्रिन्सिपल देखील मात्र तरी देखील त्या अनिकाला सपोर्ट करत असतात हे देखील तुम्ही पाहिलेलेच असेल। पण तरी देखील तुम्ही पुढे बघसालच की आपली कमळी बाहेर साईडला प्रॅक्टिस करते आणि ते पण सगळ्या काही मुलींना सोबत घेऊन, आणि तरी देखील या अनिकाला भारीच पडते। कारण की ज्या दिवशी कबड्डीच्या सामन्याचा डाव असतो त्यावेळेस मात्र आपली अनिकाला कितीतरी अनिकाने प्रयत्न केले तरी शेवटी आपली कमळी तिला हरवणारच असते। कारण की ऋषी सरांनी शब्द दिलेला असतो आणि कमळीने वचन देखील दिलेलं असतं की ऋषी सर तुम्ही बघाच मी ह्या अनिकाला कसा हरवतो ते, आणि त्याचप्रमाणे आपली कमळी आता अनिकाला हरवते देखील। पण मित्रांनो, हे होऊन एवढं शांततेत होत नाही वातावरण। कारण की त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की ही म्हणजेच आता ज्या प्रकारे आपल्या पूर्णाजीने देवी आईकडे देखील साकडं घातलेलं असतं की तिला तिची नात भेटावी यासाठी, परंतु मात्र सगळं उलटंच आणि भयानक घडून बसलेलं असतं। कारण की आता काही जरी झालं तरी ही कामिनी आता गावात पोचलेली असते आणि सगळीकडे मात्र वेड्यासारखी त्या कमळीच्या आईला आणि सोबतच त्या गौरीला शोधत असते। कारण की तिला खबर लागलेली असते की राजन एवढे दिवस घरी येत नाही याचा अर्थ त्याला त्याची बायको मिळालीच असेल। त्याच्यामुळे आता ती ठरवते की काही जरी झालं तरी सगळीकडे शोध घेणार आणि शेवटी मी काही जरी मला वाटतील तेवढे प्रयत्न करायला लागले तरी शेवटी मी प्रयत्न करणार आणि त्या गौरीचा कायमचा काटाच काढून टाकणार जर ती जिवंत असली तर रागिणीचा या गोष्टीवरती अजिबात देखील विश्वास नसतो। त्याच्यामुळे रागिणी म्हणत असते की तू काहीतरी बोलती आई, त्याच्यामुळे मला वाटतच नाही की ती गौरी जिवंत असेल अजूनपर्यंत, कारण की तिचा केव्हाच आपण काटा काढलेला होता। पण त्यावेळेस मात्र आपल्या राजन सरांना विश्वास असतो की त्याची बायको जिवंत असणार आणि सोबत त्याची मुलगी देखील। पण आता रागिणीला ह्याबाबत काही देखील सत्य माहीत नसतं। त्याच्यामुळे कामिनीला आता मात्र कमळीच्या घरचा पत्ता भेटलेला असतो। त्याच्यामुळे आता कामिनी ठरवते की सगळ्यात अगोदर आपण जाऊन कमळीच्या आईचा काटा काढू, त्याच्यानंतर मात्र हे कमळी आपलं काही देखील वाकडं करू शकणार नाही। पण आता ज्यावेळेस मात्र कामिनीच्या समोर हे भयानक सत्य उघडकीस येईल की कमळीची आई म्हणजेच आता ती गौरी आहे आणि ती कमळी म्हणजेच तिची मुलगी आहे, तर त्यावेळेस मात्र ह्या कामिनीच्या पायाखालची जमीन सरकेल। कारण की त्याच्या अगोदरच तिला माहीत होईल की कमळी देखील आपल्या घरी कितीतरी वेळ आलेली आहे आणि सगळ्यांना कमळी चांगले देखील माहीत आहे। त्याच्यामुळे आपण त्यांचं काही देखील वाकडं करू शकणार नाही। पण मित्रांनो, पुढे खूप भयानक गोष्ट अशी घडते की राजन सर सगळीकडे वन फिरत असतात। सगळीकडे गौरी कुठं आहे, कोणाला पाहिली का नाही हे सगळ्या लोकांना विचारत असतात। कारण की त्यांची त्या पाठीमागची भावना, प्रयत्न आणि सगळे काही चालू असतात। कारण की त्यांना वाटत असतं की काही जरी झालं तरी शेवटी मला माझी गौरी भेटलीच पाहिजे। पण राजन सरांचे एवढे सगळे प्रयत्न पाहून मात्र आता शेवटी गौरीला देखील वाटत असतं, म्हणजेच आपल्या सरूला, की आता काही जरी झालं तरी मला यांची भेट घेतली पाहिजे आणि यांना सगळं खरं काय सत्य आहे ते सांगून टाकलं पाहिजे। पण त्यावेळेस मात्र आता सरू ठरवते की किती जरी प्रयत्न मी केले तरी देखील मला माझ्या मुलीसोबत जे काही घडेल त्याच्यामुळे मला हे सगळं करणं शक्य होणार नाही आहे। कारण की तुम्हाला माहीतच असतं की भूतकाळामध्ये जे काही घडलं यामध्ये ना त्या गौरीची देखील चूक असते ना राजन सरांची चूक असते, पण सगळं ह्या कामिनीनेच केलेलं असतं कांड। त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी आपली म्हणजे सरू ठरवते की आता राजन सरांना सगळं खरं सत्य जाऊन सांगायचं, आणि ती सांगायला जातेच तेवढ्यात मात्र ही कामिनी त्या ठिकाणी एंट्री करते आणि ती कमळीच्या आईला शोधत असते। पण त्याच वेळेस मात्र तिची नजर देखील या गौरीवरती पडते आणि राजनची नजर देखील गौरीवरती पडते आणि हे सगळं पाहून समोरासमोरच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते। कारण की आता राजनला समजतं की त्याची गौरी त्याला भेटलेली आहे, म्हणजेच तिचं नाव आता सरू असलं तरी पण ती त्याची गौरीच असते। आणि एकीकडे कामिनीला समजतं की ही कमळीची आई जी आहे ना तीच मात्र गौरी आहे, गौरी म्हणजे त्याचा सरू आहे। कारण की सगळ्या मित्रांनो आता पाठीमागचा भूतकाळ त्याच ठिकाणी उघडकीस येणार आहे आणि त्याच वेळेस मात्र आपल्या राजनला देखील त्याला त्याची बायको देखील भेटते आणि आपल्या कमळीबाबतचं सत्य देखील आता त्याच्यासमोर उघडकीस येणार आहे। पण त्याच्या अगोदर मात्र ही कामिनी तिच्यावरती हल्ला करायला जाते, पण त्याच्या अगोदर राजन आपला त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर म्हणजे त्या गौरीला वाचवतो आणि गौरीला वाचवल्याच्या नंतर गौरीला आता सत्य सांगणं स्वाभाविकच असतं आणि साहजिक असतं। त्याच्यामुळे तिला ते सगळं सत्य सांगावंच लागतं। त्याच्यामुळे आपली गौरी आता सगळ्यांसमोर ते सत्य देखील उघडकीस आणते। पण मित्रांनो, ज्यावेळेस मात्र ही सगळी काही गोष्ट आपल्या कमळीला समजेल त्यावेळेस मात्र काय घडेल, खूप भयानक असं सत्य उघडकीस येईल, हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे। त्याच्यामुळे पुढच्या अपडेट येईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा राजन सगळ्यांसमोर कशा प्रकारे ह्या कामिनीचा माज उतरवतो, जो थोबाड फोडतो हे बघणं देखील रंजक ठरणार आहे। संपूर्ण अपडेट
अपडेट येईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. भेटूया पुढील येणाऱ्या अशाच लेटेस्ट भागांमध्ये. धन्यवाद.